नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ नीट 2026 देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फिजिओथेरपी, बीपीटी आणि ऑक्युपेशनल थेरपी बीओटी या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेतील नॅशनल कमिशन NCAHP आणि महाराष्ट्र शासनाकडून जे मोठे बदल झाले आहेत त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आम्ही तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करणार आहोत. महाराष्ट्रातील MBBS प्रवेशासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMCC विरारकडून तुम्हाला मोलाचे मार्गदर्शन मिळेल. आमच्या चॅनेलवर राज्यातील 42 सरकारी महाविद्यालयांची सखोल माहिती उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रत्येक कॉलेजचा कोड, कट ऑफ मार्क्स आणि रँक विभागानुसार दिलेला आहे. महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS मेडिकल कॉलेजेस आपण जर आमचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून पहा. तसेच मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील 11 खाजगी कॉलेजेस भाग 1 आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 13 खाजगी कॉलेजेस भाग 2 यांचा विशेष विश्लेषण आम्ही केलेले आहे. आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट MBBS मेडिकल कॉलेजच्या संदर्भातील पार्ट 1 आणि पार्ट 2 हे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर आवर्जून पहावेत. या व्हिडिओमुळे तुमची प्रेफरन्स लिस्ट तयार करणे सोपे जाईल आणि ऑल इंडिया, स्टेट व इन्स्टिट्यूशनल कोट्यातील तांत्रिक शंकांचे निरसन होईल. पुढील कालावधीमध्ये आमच्या चॅनेलद्वारे BAMS, BDS या कोर्सेसची माहिती देण्यासाठी व उपलब्ध कॉलेजची माहिती देण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्ह्यू चॅनल या टॅबमध्ये जाऊन आमचे सर्व मार्गदर्शक व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्हाला नीट UG 2026च्या परीक्षेसंदर्भातील सर्व फ्री अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरला अपडेट असा मेसेज करा आणि सर्व फ्री अपडेट्स आपल्याला आम्ही वेळोवेळी देत जाऊ. जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी वैयक्तिक आणि अधिकृत पेड काउन्सिलिंग हवे असेल तर आमच्या 93 25 26 15 62 या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करून संपर्क साधा. अचूक माहिती आणि योग्य नियोजनासह आपल्या मेडिकल करिअरची सुरुवात करा. मित्रांनो, नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशन्सने NCAHPने 2 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. 2026-27 वर्षासाठी सवलत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA आणि आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार या शैक्षणिक वर्षासाठी नीट UG अनिवार्य नाही. यावर्षीचे प्रवेश तुमच्या 12वीच्या PCB, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी गुणांच्या गुणवत्ता यादीवर आधारित असतील. 2 मार्च 2026च्या NCAHPच्या संस्थेच्या परिपत्रकातील माहितीवरून ही सवलत फक्त या वर्षासाठी आहे. 2027-28 पासून नीट पुन्हा अनिवार्य होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आता आपण BPT आणि BOT या कोर्सेससाठी महाराष्ट्र शासन आणि CET सेलचे नियम काय आहेत त्याची माहिती घेऊया. BPT अथवा BOT या कोर्सेसच्या महाराष्ट्र राज्यातील प्रवेशांबाबत खालील बाबी लक्षात ठेवा. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये या कोर्सेसची महाराष्ट्र CET सेलच्या पोर्टलवर स्वतंत्र नोंदणी केली जाईल. मात्र आता आलेली सूचना ही NCAHPची आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र CET सेलद्वारे याबाबत अधिकृत अशी भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही. ती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि यानंतरच आपल्याला अधिकृत आणि सखोल माहिती मिळेल. मात्र सध्या आलेल्या सूचनेनुसार BPT, BOT साठी 12वीच्या गुणांवर आधारित स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र CET सेलच्या संकेतस्थळावर अलाइड हेल्थ कोर्सेस विभागात लवकरच सुरू होईल. 12वीमध्ये PCB ग्रुपमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ओपन EWS 50% आणि राखीव प्रवर्गासाठी म्हणजेच SC ST OBC साठी 40% गुण असणे अनिवार्य आहे. तसेच इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही अट खूप महत्त्वाची आहे, कारण यापूर्वी केवळ नीट परीक्षेला प्रविष्ट असणे एवढे अट आवश्यक होती. 12वीतील गुण विचारात घेतले जात नव्हते. त्यामुळे आता नीटमधल्या मार्कांचा विचार होणार नाही, तर
12वीतील वरील अटीचा आणि गुणांचा विचार होणार आहे. याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक. नाशिकने आता कॉम्पिटन्सी बेस्ड अभ्यासक्रम लागू केला असून राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र कौन्सिलने MSO TPT महाराष्ट्र स्टेट ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपी बद्दल कडक धोरण अवलंबले आहे. आता आपण BPT आणि BOT प्रवेशाच्या गुणवत्तेतील बदलांचे सखोल विश्लेषण पाहूया. नीटमधील उणे म्हणजेच मायनस गुणांच्या प्रवेशाला पूर्णविराम. यापूर्वीच्या प्रवेश पद्धतीमध्ये एक मोठी त्रुटी अशी होती की फिजिओथेरपी प्रवेशासाठी नीट परीक्षा केवळ दिलेली असणे पुरेसे होते. यामुळे नीट परीक्षेत 0 किंवा अगदी उणे म्हणजेच मायनस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळत असे. मागील काही वर्षात -20, -25, -29 या गुणांपर्यंत प्रवेश झालेले होते. मात्र नवीन नियमानुसार आता ही पद्धत पूर्णपणे बंद झालेली आहे. आता विद्यार्थ्याला केवळ परीक्षा देऊन चालणार नाही, तर बोर्ड परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आता प्रवेशाचा संपूर्ण भार 12वीच्या PCB गुणांवर आहे. खुल्या प्रवर्गासाठी 50% आणि राखीव प्रवर्गासाठी 40% गुणांची अट आता प्रवेशाच्या प्रवेशद्वारावर बनली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला नीटमध्ये चांगले गुण असतील पण 12वीच्या PCB मध्ये ही टक्केवारी नसेल तर तो विद्यार्थी अपात्र ठरेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मूलभूत पाया म्हणजेच बेसिक फाउंडेशन मजबूत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या क्षेत्रात संधी मिळेल. नीट रद्द झाली म्हणून गाफील राहू नका. उलट आता स्पर्धा केवळ PCBच्या गुणांवरच ठरणार आहे. नीटच्या ताणापेक्षा आता विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्याकडे कल वाढवणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, करिअरमध्ये पदवी तुम्हाला नोकरी मिळवून देईल, पण तुमचे स्किल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. ज्याच्याकडे उत्तम प्रॅक्टिकल स्किल आहे त्याला भविष्यात मरण नाही. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी अँड बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी या दोन्ही कोर्सेसबाबत काही विद्यार्थी व पालकांनी शंका उपस्थित केलेल्या होत्या. तसेच नवीन सर्क्युलरच्या आधारावर विद्यार्थी आणि पालक यांच्या मनातील काही प्रश्न आम्ही या ठिकाणी विश्लेषणासाठी घेत आहोत. प्रश्न 1. नीट रद्द झाल्यामुळे कोर्सचे महत्त्व कमी झाले आहे का? उत्तर: अजिबात नाही. उलट 50% आणि 40%च्या अटीमुळे आता गुणवंत विद्यार्थीच या क्षेत्रात येतील. फिजिओथेरपी हे आजही जगातील वेगाने वाढणारे प्रगत शास्त्र आहे. प्रश्न 2. मला नीटमध्ये चांगले मार्क आहेत, त्याचा फायदा होईल का? उत्तर: या वर्षीच्या प्रवेशासाठी नीटचे मार्क्स विचारात घेतले जाणार नाहीत. केवळ 12वीचे मार्कच गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील. प्रश्न 3. 12वीच्या PCB मध्ये 50%पेक्षा कमी मार्क्स असतील व ओपन कॅटेगरी असतील तर काय करायचे? उत्तर: अशा परिस्थितीत तुम्ही BPT आणि BOT प्रवेशासाठी अपात्र ठराल. सुरक्षित प्रवेशासाठी ही किमान टक्केवारी असणे अनिवार्य आहे. अशाच प्रकारचे आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्यांना निश्चितच उत्तर देऊ. वरील सर्व विश्लेषणानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत. 12वीची मूळ गुणपत्रिका PCB गुणांसाठी, डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्र रहिवासी पुरावा, जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर लागू असल्यास, अपार ID, आधार ID 2026 पासून डिजिटल ओळखीसाठी अपार ID अनिवार्य करण्यात आला आहे. तर मित्रांनो, नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशन NCAHPच्या मार्च 2026 रोजीच्या परिपत्रकाची आपणास पूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPT, BOT या कोर्सेससाठी आम्ही आपणास सखोल मार्गदर्शन करणार आहोत. जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण असेल तर आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग केंद्राशी संपर्क साधा. हा व्हिडिओ फक्त बॅचलर ऑफ फिजिओथेरपी अँड बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी या कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल माहितीसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. चॅनेलवरील व्ह्यू चॅनल या टॅबमध्ये जाऊन आमचे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुमची प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल. तसेच MBBS प्रवेशासाठी अधिक माहिती आणि वैयक्तिक पेड काउन्सिलिंग मार्गदर्शनासाठी तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. फ्री अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर फ्री अपडेट असा मेसेज करा.
आणि पेड काउन्सिलिंगसाठी आमच्या 93 25 26 15 62 या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. तुमच्या प्रेफरन्स लिस्टसाठी आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.